तर आणखीन एक गोष्ट आपल्याला इथं बघावी लागेल की आता जो आपण प्रॉब्लेम बघितला एक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि त्याचं जे लिमिट आहे ते 1 to 2 होतं. हे सोल्युशन आपण बघितलं. तर याचाच प्रॉब्लेम आपण रोल्स मीन व्हॅल्यू थेरमसाठी कसा तयार होतो हे आपण थोडक्यात बघूया. तर हा एक्झाम आय थिंक मे 2024 एक्झामसाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. व्हेरीफाय रोल्स मीन व्हॅल्यू थेरम फॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर अँड द डोमेन हिअर इज व्हॉट -1 to +1. आता हे जर आपण इथं ऑब्झर्व केलं तर हे बघा इथं आपल्याला काय आहे +1 आहे आणि इकडे जर आपण थोडं इकडे आलो तर इथं आपल्याला काय मिळणार आहे इथं -1 मिळणार आहे आणि हे दोघं जे आहेत ते हॉरिझॉन्टली इथं आहेत बघा. हे कारण हा कर्व आहे ना सिमेट्रिक असतो. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे इट इज अ सिमेट्रिक कर्व आहे ना. म्हणजे एक्सच्या ठिकाणी -1 ठेवा तरी तुम्हाला काय होणार आहे -1चा स्क्वेअर +1 होणार आहे आणि +1चा स्क्वेअर पण +1च होणार आहे. तर अशा पद्धतीने हा कर्व सिमेट्रिक असतो. तर असा जर प्रश्न आला तर तुम्हाला कसं सोडवायचं हे बघा. सुरुवातीला आपण या थेरमसाठी पण सुरुवातीला आपण काय करतो कंटिन्युटी चेक करतो. सेम मेथड मी तुम्हाला ह्याची कंटिन्युटी डिफाईन करायची. त्याच्यानंतर डिफरन्शिएबिलिटी आपण चेक करतो सेम मेथड म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 2 ऑफ एक्स हे चेक करायचंय. आता फार तर इथं काय चेंज होईल बघा. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर इज कंटिन्युअस विदिन -1 to +1 हा एवढाच चेंज इथं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेले सेमच डेरिव्हेटिव्ह पण राहणार आहे आणि इथं फक्त म्हणताना तुम्हाला याचं डोमेन लिहायचं म्हणजे -1 to +1 आणि इथं पण विदिन a, b चालेल म्हणा तसं. अदरवाईज तुम्ही -1 to +1 असंही लिहू शकता. आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला थोडासा इथं चेंज करावा लागणार आहे. तर हे आपण असं न करता इथं आपल्याला रोल्स मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाय करायचा आहे. तर याच्यामध्ये हा फॉर्म्युला अप्लाय होत नाही. आपण थोड्या वेळापूर्वीच बघितले की रोल्स मीन व्हॅल्यू थेरम मध्ये काय चेंजेस होतात. तर लेट अस सी दिस. तर याच्यामध्ये एक तिसरी कंडिशन असते, थर्ड कंडिशन असते रोल्स मीन व्हॅल्यू थेरम मध्ये. तिथं आपण काय म्हणतो एफ ऑफ बी इक्वल टू एफ ऑफ ए आहे की नाही हे चेक करतो आपण. एफ ऑफ बी इज नथिंग बट एफ ऑफ 1 आणि हे 1 जर आपण इथे ठेवलं तर 1चा स्क्वेअर जो आहे तो 1च होतो. त्याच्यानंतर एफ ऑफ ए इज नथिंग बट एफ ऑफ -1 आणि तुम्ही चेक करू शकता -1चा स्क्वेअर जर आपण केला तो पण काय होतो 1च होतो. सो इथं काय आलेलं आहे बघा एफ ऑफ बी इक्वल टू काय आलंय एफ ऑफ ए. इजंट इट. याचा अर्थ काय तिन्ही कंडिशन्स ॲज all the three conditions are satisfied. Conditions are satisfied. So as per Rolle's mean value theorem, as per Rolle's mean value theorem, what we can say? F dash of C, there exists some C such that F dash of C is equal to what? 0. येते लक्षात. हाच फक्त फॉर्म्युला वापरायचा आहे. याच्या आधीच्या फॉर्म्युलामध्ये लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम मध्ये इथं मोठी टर्म होती ती काय आता आपल्याला आवश्यक नाही. फक्त आपल्याला एफ डॅश ऑफ सी एवढंच आवश्यक आहे. तर एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू एक्स आहे त्यामुळे एफ डॅश ऑफ सी जे आहे ते आपण 2c असं म्हणूया. दॅट इज इक्वल टू 0 आणि याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला कळेल की c इक्वल टू काय येते 0 येते. तर c इक्वल टू 0 तुम्ही पाहू शकता हे जे आहे ते -1 आणि +1च्या मध्ये येते. बरोबर की नाही बघा. -1 आणि +1च्या मध्ये इथे 0 येतो. सो हे जर असं झालं तर आपण म्हणायचं काय की हा थेरम सॅटिस्फाय झाला. Therefore what we can say RMVT is verified. RMVT is verified. ओके. सो असं कधी पण तुम्ही अनालॉगसली जर स्टडी केला तर हे नक्कीच तुमच्या फायद्याचं होतं. सो दॅट्स वाय एक क्वेश्चन मी असा घेतला.